मिरज मतदारसंघात विकास कामांची मोठी लाट, आमदार खाडेंची प्रेस। देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कोणतीही टंचाई नसून भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असे सांगत आमदार सुरेश खाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। देशातील नागरिकांना इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी आमदार खाडे यांनी मिरज मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा तपशील जाहीर केला। मार्च 2026च्या अर्थसंकल्पातून मिरज मतदारसंघातील राज्यमार्ग SH आणि ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्ग MDR रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी रुपये 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच मौजे लिंगणूर येथील श्री यल्लम्मादेवी मंदिर देवस्थान परिसरात भक्तांसाठी भक्तनिवास, तळमजला आणि पहिला मजला, सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते आणि विद्युत रोषणाई आदी कामांसाठी रुपये 2,95,25,407 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी ग्रामविकास विभागाच्या दिनांक 16 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले। याचबरोबर मिरज शहरातील किसान चौक येथे 100 खाटांचे महिला आणि नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासाठी रुपये 46,73,76,731 इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 19 जुलै 2022च्या शासन निर्णयानुसार हा निधी मंजूर झाला होता। मात्र दिनांक 29 मे 2025 रोजी कार्यारंभ आदेश न झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती। त्यानंतर दिनांक 3 जून 2025 रोजी शासनाकडे कार्यारंभ आदेशासाठी सादर केलेल्या निविदा स्वीकारण्यात आल्या। तसेच दिनांक 24 मार्च 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच लवकरच स्थगिती उठवून कामाला सुरुवात होईल असे आश्वासन मिळाल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले। तसेच कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेच्या आरग, बेडग, नरवाड आणि लक्ष्मीवाडी येथील वंचित क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी रुपये 47 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले की मिरज मतदारसंघातील रस्ते, आरोग्य, धार्मिक पर्यटन आणि सिंचन या 4 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात यश मिळाले असून यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे। आज मला सांगायला अभिमान वाटतो, आनंदी वाटतो। जगाच्या पाठीवर एवढं युद्धाचं थैमान घातलेलं आहे आणि या थैमान घातल्यानंतर काहीतरी देशावर आपला परिणाम होईल असे म्हणणारे काही व्यक्ती डिझेल मागेल, महागाई वाढेल किंवा लॉकडाऊन होईल, हे होईल, ते होईल, ते होईल। पण मी आज अभिमानानं सांगतो, आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं कौशल्य त्यांनी वापरलं आणि आखाती देशातून पण ऑइल आणि गॅस याचे टँकर आपल्या देशात कसे येतील याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला यश आलं। आज तोडायलाचे टँकर आले, गॅसचे टँकर आले। त्यामुळं मी सांगू इच्छितो की देशामध्ये कुठेही गॅस आणि डिझेल पेट्रोलची कमतरता भासणार नाही। त्यामुळं जनतेने कुठल्याही अफवावर बळी पडू नये। मी माझ्या वतीनं, माझ्या तालुक्याच्या वतीनं, माझ्या जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। तिसरं, मिरज शहर मध्यवर्ती ठिकाण असलेले किसान चौक येथे 100 खाटाच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय बांधकामचं त्याचं उद्घाटन झालं माहिती आहे? मीच केलं होतं, उद्घाटन केलं होतं। पण झालं तर कसं, ज्यावेळेला हे प्रोसेस चालू झाली, उद्घाटन झालं आणि टेंडर प्रोसेस ती चालू झाली, त्यावेळी पैसे मंजूर होते। पण शासनानं मध्यंतरी एक GR काढला। GR असा काढला की ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या नाही आहेत ती कामं सगळी थांबवा आणि त्यामुळं ते काम थांबलं। त्यामुळे थोडक्यात स्टे आल्यासारखं झालं त्यामध्ये आणि स्टे आल्यामुळं त्यामुळे ते अडचणीत आलं। पण तरीही आता आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांच्याकडून आपण ते मान्यता घेतली आणि त्याचे जवळजवळ आपल्याला 46,73,76,631 रुपये आपल्याला त्याचे मंजूर झाले। आता ते टेंडर प्रोसिजर ते व्हाईट बुकमध्ये पण आलं आणि व्हाईट बुकमध्ये आल्यानंतर त्याला मंजूर मिळालेलं आहे, त्याचं टेंडर झालं आहे। पण आता पहिलं टेंडर एक्सेप्ट करायचं
का दुसरं रिटेंडिंग करायचं त्यावरती निर्णय होतोय. त्याचा आपण इथं समोरच आपल्या इथं नगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या बाजूला आपण ते मोठं हॉस्पिटल आपण तो बघतो. त्यामध्ये कृष्णा कोयना सिंचन योजनेचे म्हैसाळ योजना, आरोग्य बेडक, नरवाड, लक्ष्मीवाडी हे आपल्यामध्ये म्हैसाळमधून काय मी वंचित होते पाण्यापासून. पण एक वंचित असल्यामुळं त्यांची मागणी होती की भाऊ बाजूनं पाणी जाते पण आमच्या भागाला पाणी मिळत नाही. असे एक आरोग्य बेडक, नरवाड, लक्ष्मीवाडी ह्या भागातले काही शेतकरी मागणी होती त्यांची की आमची इथले एरिया आमचा शेती आमची म्हैसाळखाली नाही आहे. तर त्याला मंजुरी मिळाली आपल्याला 46 कोटी, आपल्याला 47 कोटी 47 कोटी 41,42,000 इतका निधी त्याला मंजूर झाला. त्याचं टेंडर निघालं आहे, टेंडर प्रोसेस ती चालू आहे. ते हे काम आपल्याला आज वर्कआउटची होईल, टेंडर झालं त्याचं. बनेवाडी उपसा सिंचनमधून हौदातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे भोसे लघु पाटबंधारे तलाव, जो भोसेचा तलाव आहे आपला, भोसे तलावातल्या भोसेच्या तलावाच्या खालच्या साईडला आपल्याकडं जवळजवळ त्या गावच्या सगळ्या स्कीम त्या गावच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीम तिथे आहे. भोसे तलाव वाटला की पाण्याच्या स्कीम बंद पडतात. बंद पडले की गावाला पाणी मिळत नाही, त्यापासून गाव वंचित राहतं. त्यासाठी तिची मागणी होती की आमचा कायमस्वरूपी तलाव भरण्यासाठी ज्यावेळी म्हैसाळ टेंबूचा कार्य चालू होईल त्यावेळी आमचा कायमस्वरूपी तलाव हा भरला पाहिजे. त्याच्यासाठी तिची मागणी होती. तर त्यासाठी आपल्याला 13,93,27,000 रुपये मंजूर झाले आणि ती पाईपलाईन त्या आपल्या भोसे तलावात पाण्यासाठी येईल. त्यामुळे तिथल्या सगळ्या ग्रामस्थांचं पाण्याचा आणि तलाव भरल्यानंतर बाकी प्रोपोर्शन असेल बाकी सगळ्या गोष्टींची सोय होईल. त्यासाठी आपल्याला 13,93,27,000 रुपये आपल्याला ती मंजूर झाली. मालवाड, टाकळी, बोरवाड, बेडक, नरवाड, म्हैसाळ, वड्डी ही 7 गावं आपल्या धडक योजनेमध्ये होती. धडक योजना माहिती आहे ना? एक सांगली कारखान्यानं धडक योजना तयार केली. ती 57 साली बंद पडली आणि ती बंद पडलेली योजना त्यामुळं ज्या धडक योजनेमध्ये जी गावं, ही गावं वाचली नाही आता, मालगाव, टाकळी, बोरवाड, बेडक, नरवाड, म्हैसाळ, वड्डी ही गावं त्या म्हैसाळच्या कक्षेत आली नाही. ती धडक योजनेत आहेत म्हणून आणि त्यामुळं इरिगेशनचं आणि त्यामुळं ती गावं पाण्यापासून वंचित राहिली. आम्ही भरपूर प्रयत्न केले, कारखान्याच्या चेअरमनना विनंती केल्या, पत्र लिहिली, फोन केले, सगळे केले, पण त्यांनी त्या 15 वर्षामध्ये आम्हाला त्याची एनओसी मिळते. त्याला असते एनओसी कारखान्याची देणं जोड असतं, पण कारखान्याची एनओसी तिने आपल्याला दिली नाही आहे. शेवटी मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हे कॅबिनेटमध्ये विषय मांडला आणि आम्ही सांगितलं कारखाना रिस्पॉन्स करत नाही, पण कॅबिनेट डिसिजन घ्यावी, शासनाने डिसिजन घ्यावी आणि आम्हाला कारख्यापासून मुक्तता मिळावी, आम्हाला म्हैसाळमध्ये ॲड करावे. तर त्यामुळे आपणाला त्यांनी ते ॲड केलं, त्यांनी त्यावेळी डिसिजन घेतले, सगळं घेतलं आणि त्यावेळी जी आर काढला गेला की हे धडक योजनेमधून बाजूला सारून म्हैसाळ योजनेमध्ये ॲड करण्यासाठी सर्वे आणि त्याच्यासाठी सर्वे आता चालू झाला. त्यासाठी 84,31,000 इतका निधी ताबडतोब उपलब्ध झाला.